प्रश्न क्रमांक 1. महाकालेश्वर मंदिर भारतातील कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत ए. नाशिक, बी. उज्जैन, सी. वाराणसी, डी. हरिद्वार. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. उज्जैन. प्रश्न क्रमांक 2. नाशिकमधील काळाराम मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? पर्याय ए. श्रीराम, बी. श्रीकृष्ण, सी. शिव, डी. हनुमान. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. श्रीराम. प्रश्न क्रमांक 3. अष्टविनायकांपैकी थेऊर येथील गणपतीचे नाव काय आहे? पर्याय ए. मयुरेश्वर, बी. चिंतामणी, सी. गिरिजात्मक, डी. महागणपती. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. चिंतामणी. प्रश्न क्रमांक 4. तुळजाभवानी मंदिर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? पर्याय ए. सातारा, बी. धाराशिव, सी. कोल्हापूर, डी. सोलापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. धाराशिव. प्रश्न क्रमांक 5. केदारनाथ मंदिर कोणत्या देवाला समर्पित आहे? पर्याय ए. भगवान विष्णू, बी. भगवान शिव, सी. भगवान गणेश, डी. भगवान सूर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. भगवान शिव. प्रश्न क्रमांक 6. घृष्णेश्वर मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए. छत्रपती संभाजीनगर, बी. नाशिक, सी. पुणे, डी. जळगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 7. अमृतसरमधील सुवर्ण मंदिर कोणत्या धर्माचे प्रमुख धार्मिक स्थळ आहे? पर्याय ए. शीख धर्म, बी. हिंदू धर्म, सी. बौद्ध धर्म, डी. जैन धर्म. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. शीख धर्म. प्रश्न क्रमांक 8. तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय ए. कर्नाटक, बी. आंध्र प्रदेश, सी. तेलंगणा, डी. तमिळनाडू. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 9. अयोध्या कोणत्या देवतेचे जन्मस्थान मानले जाते? पर्याय ए. श्रीराम, बी. श्रीकृष्ण, सी. गणपती, डी. शिव. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. श्रीराम. प्रश्न क्रमांक 10. नागेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात स्थित आहे? पर्याय ए. गुजरात, बी. महाराष्ट्र, सी. राजस्थान, डी. मध्य प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. गुजरात. प्रश्न क्रमांक 11. शेगाव हे महाराष्ट्रातील कोणत्या संतांच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय ए. संत ज्ञानेश्वर महाराज, बी. संत गजानन महाराज, सी. संत एकनाथ महाराज, डी. संत रामदास स्वामी. प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. संत गजानन महाराज. प्रश्न क्रमांक 12. वैष्णोदेवी मंदिर कोणत्या प्रदेशात आहे? पर्याय ए. हिमाचल प्रदेश, बी. जम्मू आणि काश्मीर, सी. उत्तराखंड, डी. राजस्थान. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. जम्मू आणि काश्मीर. प्रश्न क्रमांक 13. खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले जेजुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय ए. पुणे, बी. सातारा, सी. सोलापूर, डी. नाशिक.
बरोबर उत्तर आहे पर्याय ए पुणे. प्रश्न क्रमांक 14. अक्कलकोट कोणत्या संतासाठी प्रसिद्ध आहे? पर्याय ए संत तुकाराम, बी स्वामी समर्थ, सी संत ज्ञानेश्वर, डी संत नामदेव. बरोबर उत्तर आहे पर्याय बी स्वामी समर्थ. प्रश्न क्रमांक 15. महालक्ष्मी मंदिर कोणत्या शहरात आहे? पर्याय ए कोल्हापूर, बी पुणे, सी मुंबई, डी नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 16. तुळजाभवानी देवीला कोणत्या देवीचे रूप मानले जाते? पर्याय ए दुर्गा, बी सरस्वती, सी लक्ष्मी, डी अन्नपूर्णा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए दुर्गा. प्रश्न क्रमांक 18. लालबागचा राजा कोणत्या भागात स्थित आहे? पर्याय ए दादर, बी लालबाग मुंबई, सी बांद्रा, डी गिरगाव. बरोबर उत्तर आहे पर्याय बी लालबाग मुंबई. प्रश्न क्रमांक 19. गाणगापूर कोणत्या देवतेच्या उपासनेसाठी प्रसिद्ध आहे? पर्याय ए दत्तात्रय, बी गणपती, सी हनुमान, डी सूर्य. बरोबर उत्तर आहे पर्याय ए दत्तात्रय. प्रश्न क्रमांक 20. रामेश्वरम मंदिर कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए केरळ, बी तमिळनाडू, सी कर्नाटक, डी आंध्र प्रदेश. बरोबर उत्तर आहे पर्याय बी तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 21. भीमाशंकर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए गुजरात, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी कर्नाटक. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.